दादा, हे तू काय करतोयस? 5 वर्षांचे भविष्य तू 5,000 रुपयात विकतोय? अगं ताई, माझ्या एका मतदानाने काय फरक पडतोय? तसेही पैसे भेटत आहेत ना. अरे पोरा, आज जे तुला पैसे देत आहेत कारण उद्या त्यांना तुझी कामे करायची नाही. जो विकत घेतो तो कधीच विकास करत नाही, तो फक्त आपली गुंतवणूक वसूल करतो. जाग रे मतदारा जाग रे, लोकशाहीचा उत्सव आला, मतदाराला चाल रे. आणि हे बघा आपले गप्पूराव, निवडणुकीच्या दिवशी यांना सुट्टीच दिसते. गंपू, चल रे मतदानाला, रांग लागली आहे तेथे. छे ग ताई, कोण येणार तिथे? तेवढ्या उन्हात कोण उभा राहणार? मी नाही येत. माझ्या एका मताने काही सरकार डुबणार आहे का? मी नाही येत, तूच जा. अरे गंपू, काय झालं आजी? थेंबे थेंबे तळे साचे. जर प्रत्येक माणसानं असाच विचार केला असता की तर चुकीचा माणूस सत्तेवर ये. मग रडत बसू नकोस की रस्ता खराब आहे, पाणीच येत नाही, महागाई वाढली आहे. जाग रे मतदारा जाग रे, लोकशाहीचा उत्सव आला, मतदाराला चाल रे. लक्षात ठेवा, मतदान करताना कधीही कोणती जात, धर्म आणि पैसा बघू नका रे. उमेदवाराचे काम आणि नियत बघा. पटलं मला. आम्ही आत्तासून कोणाकडेही पैसे घेणार नाही आणि कोणाच्याही दबावाखाली मतदान करणार नाही. मी पण माझी सुट्टी वाया घालवणार नाही. सर्वात आधी जाऊन मतदान करणार. जाग रे मतदारा जाग रे, लोकशाहीचा उत्सव